यात उद्धव ठाकरे गट म्हणजे त्यांचा उभाठा हा पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मार्गावर जाण्याचे काही संकेत मिळतात का? त्यांना हे कळून चुकलं की हिंदुत्व हा मुद्दा सोडला तर आपल्याला फटका बसू शकतो? नक्कीच. म्हणजे आता आपण जे इलेक्शनचे रिझल्ट्स बघितले आणि परवाच्या दिवशीचा शपथविधी बघितला, तर त्या शपथविधीच्या कार्यक्रमात असलेला हिंदुत्वाचा जोर, हं. त्या दिवशी लागलेले नारे आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे, करडा पुरस्कार करणारे नेते जेव्हा तिथे आले, त्या नेत्यांना लोकांनी दिलेला प्रतिसाद, ज्या पद्धतीने तो सगळा माहोल होता, त्या माहोलवरती कुणालाही समजून येईल की आता सध्या महाराष्ट्राची स्थिती काय आहे, की लोकांच्या मनामध्ये काय आहे. जो आणि यात मला वाटतं उद्धव सेनेचा पण फायदा आहे आणि समाजवादी पार्टीचा पण फायदा आहे. तर समाजवादी पार्टीला बहुतेक कारणच पाहिजे होतं. याआधी पण त्यांच्या एमओयूमध्ये सीट शेअरिंगच्या संदर्भात बरेच वाद खूप झाले. वाद झाला. त्यांना 8 पाहिजे होते, 12 पाहिजे होते, 25 पाहिजे होते. काही प्रत्येक ठिकाणी त्यांना सीट्स पाहिजे होते. आणि एक असं आहे की त्यांना मुस्लिम समाजासाठी, मायनॉरिटीसाठी काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. हं. आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटाला सुद्धा आता शिवसेनेला जर मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश मिळवायचे असेल आणि जो आतापर्यंतचा ओव्हरऑल त्यांच्याबद्दल जो एक प्रचार आहे आणि की त्यांनी हिंदुत्व सोडले, तो जर प्रचार त्यांना मिटवायचा असेल, त्यांना हे काम करावं लागेल. पण आपण पाहिलं की